सो मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं तुमचं स्वागत आहे छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण एवढं सांगणार आहे की काय विषय झाला. आपण सांगू का मागण्यामध्ये आपण गेलो होतो निरेला. तो निरा माझ्या गावापासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे. निरेला काय गेलो तुम्ही तर आपला मित्र इंद्रजित, गाडी आहे ही FZ आणि हा इंद्रजित. जॅकेट आपल्यासारखंच येतं इकडं, कारण त्याचं बघून मी घेतलं होतं. आणि त्याची गाडी सर्व्हिसिंगला लावायची होती आणि त्याला मग पिकअप करून लोणंदला आणायचं होतं. बट जिथं गेलो पोचलो आणि आता तुम्हाला दिसतंय आम्ही दोघं पण रिटर्न निघालो लोणंदला का निघालो तर विषय असा झाला. तो पोचला येतं मला म्हटलं चल जाऊ परत. मग का म्हटलं तर तो म्हणतोय की शॉक ऑब्झर जो होता, शॉक ऑब्झर त्याच्या गाडीचा एक जो असतो ना मधला, तो खराब झालाय. काल मला पण फील झालं होतं बसल्यावर असं उडत होती गाडी. आणि मग तो जो दुकानदार यामावाला सर्व्हिसवाला जो आहे तो म्हटलं की आता पार्ट नाही आपल्याकडे जो म्हणजे सस्पेन्शनवाला जो शॉक ऑब्झर आहे. मग ते म्हणले की आता नाही, त्यापेक्षा आपला मित्र आहे तो म्हणतोय मग एकसाथच करू काय आहे का नाही, 2-2 वेळा करण्यापेक्षा एकदाच करू. त्यामुळे आज काय करत नाहीये. आणि आता परत आम्ही चाललो आता एकमेकांच्या गाडीवर, म्हणजे वेगवेगळ्या गाडीवर दोघं पण चाललो रिटर्न. सो असं सीन झालं. एवढा छोटासा ब्लॉग आहे. एवढं दाखवायचं होतं, बाकी काय नाही. नवीन आपण ट्राय करतोय काहीतरी. लेट सी किती ह्याच्यावरती रीच येते काय. ठीक आहे चलो. सो बाई कसं वाटतंय मग सरप्राईज भेटल्यावर ते शॉक ऑब्झर. आपण गेलो सर्व्हिसला पण सरप्राईज त्याला नाही रे वाईट वाटत. सरप्राईज ह्याला जास्त लागणार. ह्याला जास्त लागणार. काय अंदाज काय वाटतं किती सर्व्हिसिंगला जाईल? 4,500 शॉक ऑब्झर. 2,000 रुपये. 6 पकडा म्हणजे नाही का. ओके लेट्स गो.